बुकर पुरस्कार. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2025चा बुकर पुरस्कार कोणाला भेटला? बुकर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? बुकर पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार यांमधील नेमका फरक काय आहे? पहिला बुकर पुरस्कार जिंकणारा भारतीय कोण? आणि 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणी जिंकला? या संदर्भातील महत्त्वाची माहिती बघणार आहोत. 2025चा बुकर पुरस्कार ब्रिटिश हंगेरियन लेखक डेव्हिड झले यांना त्यांच्या 6व्या कादंबरी फ्लेशसाठी देण्यात आला आहे. फ्लेश ही कादंबरी एका गरीब हंगेरियन तरुणाच्या लंडनपर्यंतच्या प्रवासावर आधारित आहे. या कादंबरीत नियती, मेहनत, महत्त्वाकांक्षा आणि समाजातील विषमता यांचे वास्तव चित्रण केले आहे. फ्लेश ही कादंबरी आधुनिक काळातील मानवी संघर्ष आणि यशाचा अर्थ यावर प्रकाश टाकतो. इंग्रजीत लिहिलेल्या काल्पनिक कादंबरीसाठी हा प्रतिष्ठित साहित्य पुरस्कार आहे. या पुरस्काराची स्थापना 1969 साली झाली. बुकर पुरस्कार हा युनायटेड किंगडम आणि आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या कादंबऱ्यांना दिला जातो. हे पुरस्कार यापूर्वी फिक्शनसाठी बुकर पारितोषिक आणि मॅन बुकर पुरस्कार म्हणून ओळखले जात होते. विजेत्याला £50,000 तसेच शॉर्टलिस्टेड केलेल्या 6 लेखकांना प्रत्येकी £2,500 इतकी पुरस्कार रक्कम दिली जाते. बुकर पुरस्कार हा बुकर प्राइज फाउंडेशनद्वारे दिला जातो. बुकर पुरस्कार हा मूळ इंग्रजीत लिहिलेल्या कादंबरींसाठी दिला जातो, तर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा इतर भाषेतील लिहिलेल्या आणि नंतर इंग्रजीत भाषांतरित म्हणजेच अनुवादित केलेल्या कादंबरींसाठी दिला जातो. यात लेखक व अनुवाद करणारा या दोघांनाही इंटरनॅशनल बुकर पुरस्कार दिला जातो. बुकर पारितोषिक जिंकणारी पहिली भारतीय लेखिका अरुंधती रॉय या होत्या. त्यांना 1997 मध्ये द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या त्यांच्या कादंबरीसाठी बुकर पुरस्कार देण्यात आला होता. हार्ट लॅम्प हा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकणारा पहिला कन्नड भाषेतील ग्रंथ ठरला असून भारतीय प्रादेशिक साहित्यासाठी हा एक ऐतिहासिक क्षण मानला जातो. लेखिका बानू मुश्ताक यांनी लिहिलेला लघुकथा संग्रह हार्ट लॅम्प याला 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे. या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर दीपा भास्ती यांनी केले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुकर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, त्याचबरोबर बुकर पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार यांमधील फरक आणि हे पुरस्कार कोणी जिंकले या संदर्भातील महत्त्वाची माहिती बघितली. सरळ सेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर, SSCGD, MPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. 2025चा बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या लेखकाला मिळाला? पर्याय पहिला अरुंधती रॉय, पर्याय दुसरा अरविंद अडिगा, पर्याय तिसरा डेव्हिड झले आणि पर्याय चौथा समंता हार्वे. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि अशा चालू घडामोडी टॉपिकच्या नोटसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि TCS त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.